नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, मी जगदीश कांदेवाले ओविराज चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मी आता माझ्या उद्यमी या कादंबरीच्या तिसऱ्या प्रकरणाचे वाचन करणार आहे। प्रकरणाचे नाव आहे धक्का। घरी पोहोचताच मी डोरबेल वाजवल्यावर एका कॉलेज तरुणीने दार उघडले। विचारांच्या नादात बहुतेक आपले घर चुकले असे समजून मी तिला सॉरी म्हणालो। मला वाटले की माझेच घर आहे असेही म्हणालो। त्यावर सतीश, हे तुझेच घर आहे असे ती म्हणाली। मला गोंधळलेला बघून ती हसली आणि आत येण्यास सांगून प्रथम फ्रेश व्हा, नंतर सर्व समजावून सांगते असे म्हणाली। काय गोडबंगाल आहे हे मला कळेना। मला आता थकवा जाणवायला सुरुवात झाली होती। विशेष न बोलता मी सरळ बाथरूमचा रस्ता पकडला। जाताना सहज आईच्या रूममध्ये डोकावलो तर त्यांना आता शांत झोपू दे, तुझे आधी आटप असे ती मागून म्हणालीच। ही कोण हे माझ्या काही केला लक्षात येईना, पण बोलण्याची लकप मात्र परिचित वाटत होती। आई उठल्यावर कळेलच असा विचार करून मी माझे सर्व आटपून बाहेर आलो। तोवर आई उठली होती आणि हॉलमध्ये येऊन बसली होती। मी येताच ती काही बोलायच्या आत मी आईला सांगितले की काल आमच्या हिटलरने मला अचानक बाहेर पाठवल्याने मला घरी पण येता आले नाही, तरी आज आपण टेस्ट उरकून घेऊ। तसेच ही पाहुणी कोण हे विचारले। मी सीमा, तुमच्या हिटलरची मुलगी, ती चहा आणताना म्हणाली। मी मनाशीच म्हणालो, तरीच बोलायची पद्धत परिचित वाटते। मी काही बोलायच्या आत आई सांगू लागली की काल मी वरदला गेल्यावर थोड्या वेळाने सुधीरने माझा प्रॉब्लेम PHला विशद केला होता। ऐकल्यावर त्यांनी 2-4 वेळा मला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण मी फोन उचलला नाही। सुधीरने सुद्धा बराच प्रयास केला। शेवटी दोघेही इथे आले। मला सर्व परिस्थिती सांगून सिटी हॉस्पिटलला नेले आणि तिथे सीमाच्या हवाले केले। ती सिटी हॉस्पिटलमध्ये रेसिडेंट डॉक्टर म्हणून काम करते। तिने सर्व टेस्ट करून घेतल्या, औषधे बदलून 8 तास आयसोलेशनमध्ये ठेवले। एवढेच नव्हे तर तिच्या बाबांची परवानगी काढून रात्री माझ्या सोबतीला थांबली। शिवाय वेळ काढून तुला 8 कॉल केले, तू एकही उचलला नाही, तो भाग वेगळा। सीमाने पुस्ती जोडली। अच्छा, तो नवीन नंबर हिचा आहे तर, मी मनाशीच म्हणालो। वरकरणी मात्र सॉरी सीमा, मला तुझी माफी कशी मागावी हेच कळत नाही असे म्हणालो। कळत नाही तर मागू नकोस असा तिचा पलटवार आलाच। तेवढ्यात PHचा ड्रायव्हर राजाराम आला आणि सांगू लागला की साहेबांनी बोलावले आहे। मला त्यांना भेटून सॉरी म्हणायला हवे असे म्हणत मी जायला निघताच सीमा पण माझ्याबरोबर निघाली। सतीश 1 तासात परत येईल, तोवर तुम्ही आराम करा आणि जेवायला काही करू नका। मी दुपारी सर्वांसाठी डबा आणेल असे म्हणत आईला काही बोलण्याची संधी न देता ती गाडीत बसलीसुद्धा। राजारामाला अशा फटाक्यांची सवय असावी, कारण काही न बोलता त्याने 10 मिनिटात PHच्या ऑफिससमोर गाडी थांबवली। सीमा गाडीत बसून राहिली, पण जर 15 मिनिटाच्या आत तू परत आला नाही तर मी ऑफिसमध्ये येईल अशी सूचनावजा धमकी तिने दिली। मग काय, वाघाच्या गुहेत मी एकटाच शिरलो। नशिबाने PH एकटेच होते। मला बघताच ते म्हणाले, छान काम केले सतीश। आत्ताच जयेशचा फोन आला होता, तू काल त्याचे शॉप हायजॅक केले म्हणे। एनिवे, तुझ्या प्रॉब्लेमबद्दल मला जरा उशिरा माहिती मिळाली। मी त्यामुळे माझ्या मुलीची बोलणी खाल्ली। ती तुला पण कदाचित काही बोलेल। सर, माझा कोटा सकाळीच पूर्ण झालेला आहे। म्हणजे ती तुला भेटली? आत्ता खाली गाडीत बसली आहे। मग काय, बोलणे संपले। आता घरी जा, आराम कर आणि उद्याच कामावर ये। ठीक आहे असे म्हणत मी जायला निघालो, तोच ते नजर चुकवत म्हणाले, अरे काही प्रॉब्लेम असल्यास जरा बोलत जा, शेवटी अंतिम जबाबदारी माझीच असते। सीमाने मला घरी सोडले व दोघेही आता आराम करा, मी दुपारी डबा घेऊन येईल असे पुन्हा एकदा बजावून ती गेली। आईला बरे वाटेपर्यंत आणि नंतर पण ती येऊ लागली। सीमाने स्वतःहून पुढाकार घेऊन आईला बेंगलुरू दाखवले। काही ठिकाणी मी पण सोबत होतो। सीमाची आई लहानपणीच गेली होती, त्यामुळे असेल कदाचित, पण तिचे आईशी चांगलेच पटायचे। तिने तिच्या मित्रमंडळींची पण ओळख करून दिली। सगळे मनमोकळे आणि सुसंस्कृत होते। एकंदरीत दिवस मजेत जात होते। तशाच एक दिवस कंपनीत असताना एक गंमतशीर किस्सा झाला।
आपले शिक्षण व्यवहारात किंवा नोकरीत किती टक्के वापरावे लागते याविषयी माझे मन नेहमीच साशंक असे आणि त्यावरून मित्रांशी वाद पण व्हायचे. कंपनीच्या प्रशिक्षणाबाबत मात्र मला शंका नव्हती. फक्त आपण झापड लावून काम करतो त्यामुळे प्रशिक्षणाचा उपयोग करत नाही असे मला वाटत होते. लवकरच त्याचा उपयोग करावा लागेल याची मात्र मला कल्पना नव्हती. एक दिवस सकाळी रिपोर्ट्स बघताना फॅब्रिकेशन विभागातून फोन आला. ताबडतोब या. दुपारी 4:30ला एक्सपर्टला पाठवायचे 20 ट्रेलर रिजेक्ट झाले आहेत पलीकडून सांगण्यात आले. मला प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले. कंपनी दर महिन्याला 20 ट्रेलर स्पेनला निर्यात करायची. निर्यातीचा माल असल्याने गुणवत्तेवर फार जोर होता. मी फॅब्रिकेशन विभागात गेलो. मला बघताच क्वालिटीचा माणूस रिपोर्ट घेऊन आला. त्याच्याबरोबर मी ट्रेलर बघण्यास गेलो. तळाला जे 90 मिलीमीटरचे होल आहे ते 100 मिलीमीटरचे झाले आहे. काही करेक्शन करता येईल? सतीश, हा एक्सपर्ट आयटम आहे म्हणून तो विचार पण करू नको. तेवढ्यात विभाग प्रमुख कुट्टी आले. नेहमी हसतमुख असणारे कुट्टी सर आज जरा गंभीर दिसत होते. अरे सतीश, बरे झाले तू आलास. चल, मी तुझ्याबरोबर येतो. मला ही बाब PHला स्वतः भेटून सांगितली पाहिजे. हा सालस माणूस आज तोफीच्या तोंडी जाणार या विचाराने मला वाईट वाटले. सर, हे होल कशा करताय? कस्टमर डिमांड. सुरुवातीला नव्हते, नंतर त्यांनी सांगितले. डिझायनरला माहिती असेल कदाचित. सर, मला एक शेवटचा प्रयत्न करू द्या. तू काय करणार आहेस? ट्रेलरला तर हात पण लावायचा नाही. जर मी 3 वाजेपर्यंत काहीच करू शकलो नाही तरच तुम्ही 3च्या डिस्पॅच मीटिंगमध्ये या कारणाने डिस्पॅच होऊ शकत नाही असे सांगा. आणि इतका वेळ गप्प बसला का म्हणून असं कोणी विचारले तर माझे नाव सांगा, मी होल्ड करायला सांगितले असे सांगा. तू काय अंगावर ओढून घेत आहेस? सर प्लीज, आत्ता 10 वाजलेत. मला काही शंका आहेत, त्या निरसन करण्यासाठी फक्त 3 वाजेपर्यंत वेळ द्या. कुट्टी थोडा वेळ शांतपणे माझ्याकडे बघत राहिले. मग हळूच म्हणाले, ठीक आहे, सध्या माझी परिस्थिती वाईट आहे. 3 वाजेपर्यंत तू काहीच करू शकला नाहीस तर ती अतिशय वाईट होईल. अजून काय होणार आहे? थँक्यू सर, मला प्रयत्न तर करू द्या. मी त्यांच्यासमोरच डिझायनरला फोन लावला आणि या हॉलबद्दल विचारले. कस्टमरने सांगितले म्हणून टाकले. ते कशाकरता आहे याची कल्पना नाही असे ते म्हणाले. कस्टमरने सुरुवातीला 50 मिलीमीटर साईज सांगितली होती. नंतर ती वाढवून 90 सेटल केली. ही माहिती पण त्यांनी पुरवली. कस्टमर सांगतो म्हटल्यावर त्यांच्या दृष्टीने काहीतरी महत्त्वाचे असणार, पण ते काय असेल हे कोणालाही माहिती नव्हते किंवा कोणालाही माहिती करून घ्यायची गरज वाटली नव्हती. माझी पाटी कोरी होती म्हणून मी बेधडक सर्वांना विचारत सुटलो. साधारण 11 वाजेपर्यंत माझे सर्व संबंधितांना विचारून झाले, पण प्रगती मात्र शून्य. कुट्टी अधूनमधून चक्कर मारत होते. ते वरून दाखवित नसले तरी अस्वस्थ होते नक्की. मी मोबाईल खाली ठेवताच त्यांनी मला बळेबळे चहा प्यायला नेले. जाताना त्यांना घरून फोन आला. फोनवर बोलता बोलता ते अचानक म्हणाले की मला काय पाहिजे हे मला माहिती असणार की तुला? हे वाक्य ऐकताच माझी ट्यूब पेटली. गेला 1 तास आपण इतरांना विचारण्यात वेळ घालवला, त्याच्यापेक्षा कस्टमरलाच विचारले असते तर एव्हाना उत्तर मिळाले असते मला जाणवले. चहा पित असतानाच मी आमच्या एक्सपोर्ट सेलला फोन लावला व स्पेनमधील एजंटचे नाव आणि नंबर घेतला. तसेच स्पेनच्या आणि भारताच्या वेळेत कितीचा फरक असतो हे विचारले. भारतातील वेळ स्पेनच्या वेळेपुढे 3.5 तास असते हे कळल्यानंतर मी नकळत शिट्टी वाजवली. म्हणजे आता स्पेनमध्ये सकाळचे 8 वाजले असतील. मी स्वतःशीच पुटपुटलो. संभाषणाचा रोग पूर्ण बदलल्याचे बघून आता कुट्टींना पण रस वाटू लागला. बॉन्ड, आता काय विचार आहे असे त्यांनी विचारले. आता कस्टमरला डायरेक्ट विचारू असे मी सांगताच ते म्हणाले, जरूर, निदान खरे काय आहे हे तरी कळेल. त्यामुळे उत्साहित होऊन मी सुधीर PAकडे गेलो. तेथून प्रजम एजंटला फोन लावला. परेरा नावाच्या माणसाने फोन उचलला. माझी शंका ऐकल्यावर त्याने एक सविस्तर मेल आणि ड्रॉइंग ताबडतोब पाठवायला सांगितले. मेल मिळाल्यावर 1 तासात उत्तर मिळेल ही पण त्याने ग्वाही दिली. त्याप्रमाणे मी माझ्या नावाने पण सुधीरच्या मेलबॉक्सवरूनच मेल केली.
त्याला सर्व माहिती मिळाल्याचे फोन करून खात्री करून घेतली. हे सर्व केल्यावर मी कुट्टींना म्हणालो, हा शेवटचा प्रयत्न. आता 2 वाजेपर्यंत वाट बघणे एवढेच आपल्या हातात आहे. ते पण माझी धडपड बघतच होते. ओके, कीप मी पोस्टेड एवढेच म्हणत ते त्यांच्या कामाला गेले. सुधीरला मेलवर लक्ष ठेवण्यास सांगून मी पण शॉपमध्ये गेलो. जेवण झाल्यावर मी परत कुट्टी सरांकडे गेलो. त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेने बघितले. अजून तरी काही उत्तर नाही हे मी सांगताच, ठीक आहे, तू खूप प्रयत्न केले, आता माझी जबाबदारी आहे, असे तो भला माणूस म्हणाला. 3 वाजताच्या मीटिंगमध्ये आम्ही बरोबरच गेलो. आज जाण्यापूर्वी मी सुधीरला परत एकदा मेल चेक करायला सांगितली. त्याने चेक करून अजून काही उत्तर आले नाही हे सांगितले. काहीशा निराशेनेच आम्ही दोघेही आत गेलो. क्वालिटी हेडच्या बाजूला आम्ही दोघे जाऊन बसलो. त्यांनी रिजेक्शन रिपोर्ट दिल्यावर कुट्टी सरांनी बोलायचे ठरविले. PH क्रमानुसार एकेकाला डिस्पॅच झाला काय, झाला नसल्या त्याचे कारण आणि केलेली उपाययोजना विचारत होते. प्रत्येक उत्तरागणिक त्यांचा पारा चढत होता. क्वालिटी हेडला ते विचारणार तेवढ्याच सुधीर वेगाने हात आला. त्याच्या हातात 4 पेपर्स होते. त्याने ते पटापट PH, क्वालिटी हेड, कुट्टी सर आणि माझ्यासमोर ठेवले आणि क्षणार्धात तो बाहेर गेला. PHने शांतपणे पेपर वाचला. ते किंचित हसल्यासारखे मला वाटले. कदाचित मला भास झाला असेल. आम्ही पण पत्र वाचतच होतो. सर्वांचे वाचून झाल्यावर त्यांनी विचारले, ट्रेलर एक्सपर्ट डिस्पॅच, एनी प्रॉब्लेम? नो सर, आम्ही तिघेही एका सुरात ओरडलो. परेरांच्या त्या पत्रात फक्त 4 ओळी होत्या. त्या अशा: स्पेनमधील शेतकरी आपले ट्रेलर प्रामुख्याने डुकरांची ने-आण करण्यासाठी वापरतात. त्यांनी प्रवासात केलेल्या घाणीचा शेतात निचरा करण्यासाठी तळाशी 90 मिलीमीटरचे होल देण्यात आले आहे. कृपया ते वाढवून 100 मिलीमीटरचे करावे. मित्रांनो, हा होता 3रा भाग. कसा वाटला हे जरूर सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळीत शेअर करा. लवकरच पुढील भाग घेऊन येत आहे. धन्यवाद.